तुमच्या प्रकार या राजकारणात कंटिन्यू चालू असतात आणि मी ते मागच्या 20-30 वर्षांचा अनुभव. परंतु एखाद्या दिवशी एखादी धमकी येते, माणूस एखादा दारू पिलेला तो रागाच्या भरात बोलत असतो, हेही कळतं मला. मग एखादी घटना घडलेली असते त्याच्यामुळे तो बोलतो. पण मला पहिल्यांदा ह्या ज्या फोन आले 3-4 दिवसापासून, मला वाटतं 14, 12, 13, 14, 15 त्या 3-4 दिवसाचे फोन आले. मी फार सिरियसली नाही घेतलं त्याचं. 12 तारखेला, 13 तारखेला एकदा उचलला, सोडून दिला, नंतर उचललेच नाही. पण मी 14 तारखेला रात्री म्हणजे 15ला सकाळी तरी 1:55, 2 वाजले असतील त्यावेळेस फोन झोपेत असताना मी कोणाची आता नोंद, मला वाटलं कार्यकर्त्यांचे कधी डॉक्टर, कधी पोलीस स्टेशन असे फोन येत असतात. फोन उचलले, परंतु तिकडून ज्या पद्धतीनं भाषा, ज्या पद्धतीनं धमक्या होत्या, घाबरत नाही मी, परंतु धमक्या मला दिल्या एवढं सत्य आहे. बरं, मग मी म्हटलं कुठे नादी लागतं म्हणून फोन बंद कर. पुन्हा आला, पुन्हा बोललो, पुन्हा कट केला, पुन्हा आलं. पण मग मी थोडंसं हुशारी करून नुसतं ऐकत राहिलो, बोलत नाही राहिलो. मग सोडून दिलं. मग 2-3दा पुन्हा मिस कॉल आले, मी झोपलो. मग दुसऱ्या दिवशी मला असं वाटलं, कारण या रोज अशा पद्धतीने त्याच्या तक्रार मी माझ्या याला घाबरत नाही, मी तेवढं सक्षम आहे. पण मी बाहेर असतो, प्रवासाला असतो, दौरे असतात प्रत्येक असतं, म्हणून मला थोडंसं वाटलं की पोलिसात तक्रार करावी. म्हणून मी रितसर तक्रार मान्य पोलीस आयुक्त साहेबांकडे आणि संबंधित पोलीस स्टेशनला केलेली आहे. पोलीस काय दखल घेतात आता तो त्यांचा विषय. माझ्याकडून मी तक्रार निश्चित केलेली. नाही, मी नाही का निवडणुका तर मी अनेक बघितलेल्या आहे ना. निवडणुका मला चांगला आठवतो 1996-97 पासूनच्या सगळ्या निवडणुका. महापालिका झाल्या असतील 4-5, जिल्हा परिषदा झाल्या असतील 4-5, विधानसभा झाल्या, लोकसभा झाल्या, स्थानिक स्वराज्य झाल्या. या सगळ्या निवडणुकीत माझा एक संघटना म्हणून माझा एक महत्वाचा रोल राहिला. त्यामुळे अनेक निवडणुका मी बघितलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी झाल्या, चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु त्याच्यामुळे निवडणुकामुळे कोणी केला असेल वगैरे असं मी म्हणणार नाही. परंतु निश्चित सर 2 नंबरचे तक्रार पोलीस स्टेशनकडे केली. ठोकून टाकू, मारून काय, बुडवून टाकू, ठोकून टाकू, मी त्याच्यात लिहिलेले अशा पद्धतीनं भाषा होती. कारण आता पोलिसांनी तपासायचं, त्यांनी काही नाही नंबर जेव्हा बघतो तू बरं आहे या दरम्यानच्या काळात नंबर शोधला कोण आहे काहीतरी तुमच्या प्राथमिक पातळीमध्ये. मी जनरली कॉल रेकॉर्डिंग करत नाही, कारण मला ते खरं तर योग्य नाही कॉल रेकॉर्डिंग करणं. आणि ट्रू कॉलरही माझ्याकडे नाही, तर त्याच्यामुळे डाटा हे होऊ शकतो, म्हणून त्या ट्रू कॉलर माझ्या मोबाईल करत नाही. पण तिथं जो नंबर आहे त्याच्यात एकाच फोनून 2-3 जण आजूबाजूला बोलत होते, एवढं मी म्हटलेलं आहे. परंतु पोलीस ज्या तपास करतील मी सांगेल काहीतरी त्याला कारण मागच्या काही दिवसांपासून पाठवून मी अंदाज असतो यांनी मला धमकी दिली असेल, या उद्देशानं धमकी दिली असेल, तसं काही आहे का कुणाचं काही आहे का, संशय काही आहे? नाही, आता जो नंबर जिथला येईल, ज्या भागातला येईल, कोणत्या कार्यकर्त्याला, त्याच्यावर तो कळल संदर्भ. आता तर मी संदर्भ नाही सांगू शकत. मग तो पोलिसांनी त्याचा तपास केला पाहिजे. त्यामुळे आपोआप तो नंबर सापडल्यानंतर, तो व्यक्ती सापडल्यानंतर कोणत्या पासून धमकी दिली कळेल. कारण रोज आमच्याकडून काही गोष्टी चांगल्या होतात, काही गोष्टी वाईट होतात. वेगवेगळ्या पद्धतीनं एक विरोधी पक्षात काम करतोय, त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं सत्ताधाऱ्यावर आरोप करत असतो. निवडणुकीच्या कोणाला आवडणारं, कोणाला न आवडणारं काम हाताने घडत असतं. तर त्याच्यात आपल्याला एखादी बाजू घ्यावी लागते, त्याच्यामुळे दुसरी बाजू नाराज होतात. या सगळ्या गोष्टी रुटीन आहे, त्याच्यामुळे एखाद्याने केली असं शकतं असं मला वाटतं. मी दोघे करतात त्या परिस्थितीमध्ये सुरक्षा हवी आहे का, तसं काही पोलीस आयुक्तांना तुम्ही सांगितलं आहे का?
हे बघ माझ्यावर तर शिवसैनिक असतात. माझ्या सुरक्षिततेची मला चिंता नाही. एक दिवस तर जायचंच आपल्याला कोणाला. त्याच्यामुळे त्याची चिंता मी करत नाही. फक्त मग आमच्या घरी मोठं कुटुंब आहे. आई, लहान मुलं वगैरे असतात एवढीच एक चिंता आहे. की मला माझ्या जीवाची चिंता नाही. मी सैनिक आहे बाळासाहेबाचा. लढणारा नाशक आमच्याला कोण घालत. तरी पण तुम्ही पोलीस आयुक्तांना काय सांगणार किंवा नुसतं तपास करायपर्यंत त्या कुटुंबाच्या सुरक्षेसंदर्भात तुमच्या सुरक्षेसंदर्भात त्याचं पाऊल टाकावं म्हणून मला तुम्हाला असं वाटतं सुरक्षितता वगैरे याविषयी मी काही पोलीस आयुक्तांना बोललेलो नाही. मी ते डीजींना बोलेल. पोलीस आयुक्तांना मी काही याविषयी बोलेन. पोलीस आयुक्तांनी फक्त दिलेल्या तक्रारीचा योग्य तपास करावा एवढीच माझी पोलीस आयुक्तांकडून अपेक्षा आहे.